नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात एक मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली, पण तिथल्या काही राजकीय नेत्यांनी या नियुक्तीला विरोध केला. त्यामुळे पदभार न स्वीकारताच त्यांना परत जावं लागलेलं होतं. यावर प्रचंड टीका होत होती. राजकीय नेत्यांना कडक शिस्तीचे अधिकारी नकोत का, असा सवाल उपस्थित केला गेल्यानंतर अखेर आता मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे आणि आंचल गोयल याच आता परभणीच्या जिल्हाधिकारी असतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशालाच तिथल्या स्थानिक नेत्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला होता. सर्वसामान्य नागरिकांकडून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटलेली होती. अनेक जागरूक कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवलेला होता. त्यामुळे सरकारला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागत होतं. सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थानिक नेत्यांकडून अक्षरशः केराची टोपली दाखवली जाते, दादागिरी केली जाते, अशा प्रकारचा आरोप केला जात होता आणि त्याचमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारल्यानंतर राज्यभर माध्यमांनी सुद्धा हा विषय उचलून धरला आणि सरकारची नाचक्की होतीये ही बाब समोर आल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांचीच नियुक्ती कायम करण्यात आलेली आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा तिकडे माहिती घ्या, 31 तारखेला मुगलीकर साहेब रिटायर होत आहे आणि तुम्ही चार्ज घ्या, असं माझ्याशी बोलणं झाल्यानंतर ते गेले. मुख्यमंत्रीकडे काही लोकप्रतिनिधीचा काही कुठल्याही या बदलीबाबत काही आक्षेप होता. त्यांची बदली रद्द झाली नव्हती. तात्पुरता तुम्ही थांबा असं त्यांना कळवण्यात आला होता. आज मी मुख्यमंत्री महोदय सोबत चर्चा करून की आपण त्या अधिकाऱ्यांना जे जबाबदारी सोपवलेली आहे त्यांना चार्ज दिलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी होकार दिला आणि आंचल गोयल यांना आता मेसेज कन्वे होईल आणि ते जाऊन परभणीच्या कलेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारतील. तेव्हा परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेल्या आंचल गोयल यांना स्थानिक नेत्यांनी विरोध केला आणि त्यामुळे त्यांना पदभार स्वीकारण्याच्या आधीच आल्या पावली परत जावं लागलेलं होतं. पण या सगळ्या मागे त्यांच्या कडक शिस्तीचा आणि कर्तव्य कठोर असण्याचा त्यांना फटका बसला अशी चर्चा सुरू झाली. तिथल्या स्थानिक राजकीय नेत्यांना त्यांच्यासारखा शिस्तीचा अधिकारी नको होता आणि त्याचमुळे त्यांनी या विरोधात आवाज उठवलेला होता. त्यांनी पदभार स्वीकारू दिला गेला नाही, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि स्वाभाविकपणे सरकारवर याच्याबद्दल चा दबाव वाढत होता. सर्वसामान्य नागरिकांमधून अशा प्रकारच्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार का उभं राहत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात होता. आता आपल्यासोबत रघुनाथ दादा गटाचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माऊली कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माऊली, सरकारला अखेर आंदोलकांच्या मागणीची दखल घ्यावी लागलेली आहे. सर्वसामान्यांचा जो आवाज उठला त्याची दखल घेत सरकारनं पुन्हा एकदा आंचल गोयल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती कायम केलेली आहे. काय सांगाल तुम्ही? सर्वसामान्यांच्या आवाजाचा विजय झालाय का? नक्कीच. याच्या अगोदर सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये चळवळीचा नेहमी विजय झालेला आहे आणि याच्यामध्ये जे परभणी जिल्ह्यामध्ये आघाडी सरकारचे जेवढे बी नेते आहेत त्यामध्ये खासदार आणि आमदार, आघाडी सरकारचे सर्व नेत्यांना वाळू माफिया असेल किंवा त्यांचे सर्व अवैध धंदे असतील हे चलवण्यासाठी एक ढिला अधिकाऱ्याची गरज होती आणि म्हणून त्यांनी या अधिकाऱ्याला ISI अधिकाऱ्याला परभणीमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न, न येऊ देण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु परभणी जिल्ह्यातील संपूर्ण जे कोणी चळवळीतील कार्यकर्ते असतील ते एकत्र येऊन कोण होते हे सगळे? कुणाला नको होत्या शिस्तप्रिय अधिकारी? शिस्तप्रिय अधिकारी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व
जेवढे काही आघाडी सरकारमध्ये आज आमदार आणि खासदार पदावर बसलेले आहेत, यांचे जे अवैध धंदे आहेत, जसं की वाळूचा खूप मोठा उपसा इथं या ठिकाणी गोदावरीमधून होतो. त्याचप्रमाणे इथे दारू आणि मटका यासारखे मोठमोठाले अवैध धंदे इथले आमदार आणि खासदार करतात. हा आणि यापासून या कुठंतरी या धंद्यांना ताप बसू नये म्हणून हा. त्यांना एक ढिला अधिकारी पाहिजे होता. आणि म्हणून आचल गोयल सारख्या एका कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकाऱ्याला इथून येण्यापासून त्यांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडे एक ठाण मांडलं आणि इथं येण्यापासून त्यांनी स्वतःच्या अवैध धंदे बचावण्यासाठी एक काम केलं. आणि त्यातील सर्व चळवळीच्या आणि सर्व जे कर्तव्यदक्ष लोक आहेत यांनी चळवळी सोबत येऊन एक मोठं जन आंदोलन उभं केलं. आणि त्यापुढं या नक्कीच माऊली, परभणीकरांनी जे करून दाखवलेलं आहे, त्यांनी जो आवाज उठवला त्याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली आहे आणि त्यांच्याच लोकप्रतिनिधींना काहीशी माघार घ्यावी लागलेली आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासाठी परभणीकरांनी खऱ्या अर्थानं जे आंदोलनाचं हत्यार उपसलं, त्या आंदोलनाच्या हत्याराला मिळालं हे यश म्हणावं लागेल की अखेर आंचल गोयल यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांना येऊ दिलं जात नव्हतं आणि ही अत्यंत नामुष्कीजनक गोष्ट होती, अखेर त्यांना आता जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग होणार आहे आणि ही बाब स्पष्ट झालेली आहे. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा सातत्यानं या बातमीच्या बद्दल आवाज उठवला आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, राजकीय नेत्यांनी म्हणजे तिथल्या लोकप्रतिनिधींनी आपली शक्ती सगळी पणाला लावलेली होती, सत्ता पणाला लावलेली होती की कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या जिल्ह्यात येऊ नये, पण परभणीकरांनी हा डाव हाणून पाडला असं म्हणायचं? नक्कीच राजकीय झुंडशाहीवर जन आंदोलनाचा विजय असं म्हणता येईल. कारण जशी ही बातमी आली परभणीमध्ये आचल गोयल यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानंतर लोकांमध्ये उत्साह आहे आणि जे राजकीय पक्षांची किंवा ज्या नेत्यांची नावं पुढे येत होती त्यांना कुठेतरी नामुष्कीला समोर जावं लागत आहे. आणि यामध्ये जनतेचा कालपासून जे आंदोलन सुरू आहे त्या जनतेचा विजय झाल्याची भावना लोकांमधून व्यक्त होते. कारण परभणीमध्ये IAS अधिकारी तिथे दिवसानंतर येत होते, हे अधिकारी आल्यानंतर परभणीच्या विकासामध्ये भर पडेल, परभणी ऍडमिनिस्ट्रेशनला काहीतरी एक सवय लागेल, सर्व कामं सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा असताना ऐनवेळी आचल गोयल यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून याला विरोध व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे आचल गोयल ज्यावेळेस या ठिकाणी जॉईनिंग होण्यासाठी आले, सोबत त्यांचा एक लहान 2 ते 3 वर्षाचं लेकरू होतं आणि त्यामुळे या गोष्टीला भावनिक त्याच अधिक मिळाला. महिलांमधूनही त्यांची जी नियुक्ती रद्द करण्यात आली होती त्याला विरोध केला गेला आणि त्यानंतर सत्तेशेवटी जनआंदोलनाच्या नंतर आज जे स्टेटमेंट आलेलं आहे, आज त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे परभणीतील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातो. निश्चितच आनंद व्यक्त होतो आणि स्वाभाविक आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या साठी परभणीकरांनी आवाज उठवला आणि जे दिग्गज राजकीय नेते होते सत्तेचा वापर करून ते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची वाट अडवत होते. आम्हाला कर्तव्यदक्ष अधिकारी नकोत असं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दारात ठाण मांडणाऱ्या या तथाकथित लोकप्रतिनिधींना आज परभणीकरांनी चाप लावलेला आहे. त्यामुळे जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतात ते उगाच नाही. परभणीकरांनी आज दाखवून दिलंय की सर्वसामान्य जेव्हा आवाज उठवतो तेव्हा भल्या भल्या सत्ताधीशांना त्याची दखल घ्यावी लागते. आता आपल्यासोबत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे जोडले गेलेले आहेत. रत्नाकरजी, आज जो आवाज उठला त्याला यश मिळालेलं आहे, त्याला न्याय मिळालेला आहे, तुमची काय भावना आहे? नमस्कार. आपण मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला यावर एकच आहे की हा जनतेचा विजय आहे, लोकसामान्यांचा विजय आहे. हा, पण कुणाला नको होत्या या जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी, कुणाला नको होत्या आणि का नको होत्या हा प्रश्न सुद्धा आहे. परभणीकरांना कळायला हवं. नक्की नक्की. आणि ह्या नको असतात म्हणजे आता बघा, म्हणजे आपल्याला पण माहिती आहे की ह्या अधिकारी जे आहेत त्या इमानदारीनं काम करणारे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि खोटं नाटं ते करणार नव्हत्या. आणि इथं परभणीमध्ये सर्वात जास्त म्हणजे खोटं नाटं करणारे अधिकारी लागतात. बर, कशासाठी? हे अवैध धंदे वगैरे सगळे करण्याचे. हे अवैध धंदे काय थोडे चालतात का? सगळे एकमेकाचे अवैध धंदे खूप चालतात इथे. अवैध धंदे करणाऱ्याला नाही पाहिजे, ज्यांना सपोर्ट करणारे की राजकीय नेते त्यांना नाही पाहिजे असतं.
अशा कोण आहेत हे सगळ्या- राजकीय नेते? कोण आहेत ते राजकीय नेते ज्यांचा अभय आहे या सगळ्या अवैध धंद्यांना? नाही, राजकीय नेतेपेक्षा काही अधिकारी, पोलीस वर्गातले अधिकारी जे असतात ना, हे राजकीय धंदे म्हणजे हे जे हे अवैध धंदे चालतात कुणाच्या आशीर्वादाने चालतात? ठीक आहे, हे पोलीस वगैरे हे सगळे ह्यांचा ह्याच्यामध्ये हात असतो काही. ठीक आहे. पण आता हे सगळे जण त्यांना बॅकफूटवर जावं लागलंय, नामुष्की उडवली आहे त्यांच्यावर, कारण त्यांनी सत्तेची सगळी शक्ती जरी पणाला लावली तरी सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या पुढे भारी पडलाय. धन्यवाद रत्नाकरजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि यानंतर आपण जातोय पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटींचं पॅकेज देण्याची बद्दलची घोषणा होण्याची शक्यता आहे. 4,000 कुटुंबाची बँकेची माहिती आहे, कारण त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही म्हणून बँकेतून ही माहिती सगळी गोळा करण्याचं काम आता सुरू आहे. परंतु मायनस अकाउंटमधून या सर्व घरांना मदत देण्यासाठी आदेश आज जी घोषणा झाली त्यानंतर त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. काही पैसे आम्ही मायनस अकाउंटमधून देणं सुरू केले. 700-800 कुटुंबाला ती मदत पोहोचली आणि साधारणतः ही सर्व कुटुंब संख्या 2 लाखाच्या आसपास आहे. आणि व्यापारी आणि दुकानदार आणि ही टपरीधारक आहेत ही साधारणतः 16,000च्या पेक्षा थोडी वाढू शकेल, पण आत्ताची माहिती जी आमच्याकडे आहे उपलब्ध झालेली आहे ती 16,000ची आहे. आणि पूर्णतः घरांच्या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती आम्ही घेत आहोत, पण प्रति घर 1.5 लाख रुपये देण्याचं म्हणजे कॅबिनेटने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्याबरोबर बाकी आपण शेतीचं सांगितलंय, शेतीचं नुकसान पूर्ण पंचनामे होऊ देत, त्यानंतर NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतीला सुद्धा त्या पद्धतीचं नुकसान ची मदत दिली जाणार. 1,50,000. शेतीचं नुकसान जे झालेलं आहे म्हणजे पूर्ण जमीन खरवडून जाणं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये नाही, एकूण खरडून गेलेली जमीन साधारणतः 30,000 हेक्टर आहे. आणि त्यासाठी सुद्धा जे NDRFचे निकष आहेत त्यामध्ये अधिकचे पैसे राज्य सरकारने टाकून त्यांना मदत करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. सविस्तर नोट बागायती, जिरायती आणि फळबागांसाठी ही आम्ही तुम्हाला 1 तासभराने ती नोट आम्ही सर्व सर्क्युलेट करणार आहोत आणि ती सर्वांना ती मिळेल. नाही, 80% पंचनामे जवळपास आलेत, काही भागातले 85% आले, काही जिल्ह्यातील 90% सुद्धा आले. परंतु पुन्हा पूर्ण पंचनामे होण्यासाठी पुन्हा 2-3 दिवसाचा कालावधी लागेल, कारण ही परिस्थिती तिथली होती, पोचता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती तिकडे होती. याबरोबरच आता माडाच्या माध्यमातून ही जी झालेली बाधित म्हणजे लोकांचा मृत्यू झाला आणि दरडी कोसळून घर तिकडे गावच्या गाव त्या दरडीखाली आलेला आहे, अशा घरांचं पुनर्वसन करण्याचं काम माडाच्या माध्यमातून आजही तो निर्णय झालेला आहे. त्याची घोषणा स्वतंत्र प्रेस नोट स्वतंत्र विभाग काढणार आहे. पण त्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिलेत की यासाठी स्वतंत्र धोरण करून पुढच्या कॅबिनेट पुढे यायचं आहे आणि त्याची तयारी करून आम्हाला सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं पुढच्या 1-2 कॅबिनेटमध्ये सगळी तयारी करून त्यासाठी स्वतंत्र असं धोरण अति धोकादायक गावांसाठी की जे गावांची नोंद कधी यामध्ये नव्हती, ही धोकादायक ही आहे त्याच्यामध्ये नव्हती, अशा गावांचा सुद्धा त्यामध्ये आता काही गावांचा समावेश करावा लागेल. म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेले, उतारावर असलेली गावं, ही सगळी गावाची एक स्वतंत्र माहिती गोळा करून त्यासाठी त्यांचं काही गावाची तातडीनं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे किंवा हलवण्याची आवश्यकता आहे, या सुद्धा सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. नाही, प्राण्यांच्यासाठी सुद्धा निकषाच्या पलीकडे जाऊन 4,500 जनावरांचा या ठिकाणी एकूण मृत्यू झालेला आहे. निकषाच्या पलीकडे जाऊन त्यांना सुद्धा 7 कोटीपर्यंतची ती एक वेगळी मदत त्या ठिकाणी आता त्या पॅकेजमध्ये आहे. यापूर्वी ज्यावेळेस 2019ला पूर आला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस डायरेक्ट खात्यांमध्ये पैसे वगैरे असतात, कारण की अनेक ठिकाणी बँकांमध्ये पाऊस पाणी यंत्रणा नाही, तर कॅश स्वरूपात दिले गेले होते. आणि त्याच्या स्वरूपाची मागणी तुम्ही विरोधी पक्षाचे होतात, धनंजय मुंडे पण होते, त्यांनी मागणी केली होती. आता तसं सरकार आले तर मग एक स्वरूपात देणं सिस्टीम
त्याच्यामुळे अनेक ठिकाणी बँकांमध्ये व्यवहार होतील ना होतील परिस्थिती नाही असं आहे तर नाही, रोख स्वरूपात विशेष नाही. मागच्या वेळेस रोख स्वरूपात दिल्यामुळे काही तक्रारी सुद्धा आलेल्या होत्या. त्यामुळे हे संपूर्ण चेक स्वरूपातच ही मदत होईल. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होईल. केंद्र सरकारकडे या संदर्भात काही प्रस्ताव पाठवला जाणार आहे कारण की टीम पाठवण्यासाठी काही पत्र व्यवहार झाला अशी माहिती. उद्या परवा पंचनामे आमचे झाल्याबरोबर आम्ही एकूण झालेल्या नुकसानीची माहिती आल्याबरोबर आम्ही केंद्र सरकारकडे या संदर्भातली विनंती आणि केंद्र सरकारकडे पत्र पाठवणार आहोत की एवढं नुकसान झालं आहे आणि ती मदतीची मागणी केंद्र सरकारला करणार आहोत. प्राथमिक किती नुकसान झाले अशी माहिती कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल नाही बघा, आता आम्ही 11,500 कोटीचं हे पॅकेज घोषित करत आहोत. ते तर नुकसान आपल्याला दिसतंय सर्वप्रथम. म्हणजे रस्ते आहेत, वीज आहे, शाळा आहेत, ग्रामीण रस्ते आहेत, शहरी रस्ते आहेत, नाल्यांचं आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर आपल्याला नदीच्या ज्या नद्या आता उथळ झालेल्या आहेत, वैशिष्ट्य असेल किंवा इतर नद्या आहेत त्या नद्यांची गाळ काढण्याची सुद्धा पुढच्या 3 वर्षाचा कार्यक्रम तयार करून तो सुद्धा कार्यक्रम हाती घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. साधारणतः आता 11,500 कोटी रुपयांचं पॅकेज तयार केलं आहे. जर झालेलं नुकसान त्याच्यापेक्षा अधिक असेल आणि सरकारला अधिक मदत द्यावी लागली तर हा आकडा आणखी वाढवणार आहे का सरकार? नक्कीच वाढवावं लागेल. पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे 80% पंचनामे झालेले आहेत. जेवढ्या नुकसानीचे पंचनामे आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्याकडून प्रस्ताव येतील त्या पद्धतीनं निश्चितपणे तो वाढेल. सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज राज्य सरकार ने कैबिनेट में क्या मांगा है? नहीं, देखिए 11,500 करोड़ का ये सब इसके लिए फ्लड के लिए पैकेज घोषित किया है. ये पूरे कोकण, पश्चिम महाराष्ट्र और पूरे महाराष्ट्र के लिए. इसमें अमरावती हो, अकोला हो, नागपुर हो, इसका भी समावेश है. जैसे कि परभनी हो, नांदेड़ हो, ये जिलों का भी समावेश इसमें है. खेती का प्राथमिक अंदाज 4 लाख हेक्टेयर तक आया है. उसको एनडीआरएफ के निकष के बाहर जाकर हमारी सरकार ने भूमिका रखी है कि उसको मदद करने की. अभी फाइनल इसका आने के बाद में सर्वे पंचनामे आने के बाद में हम लोग इसके बारे में बताएंगे. आज तो मकानों के लिए जिस फैमिली में घर में पानी गया है उसको 10,000 रुपये तक सानुग्रह अनुदान देने की बात हुई. एनडीआरएफ के निकष 10,000 रुपये के, 5,000 रुपये के, वो बढ़ाकर 5,000 रुपये सरकार अपनी तिजोरी से खर्चा करेगा. इसी के साथ में दुकानदार जो जिसके पूरे पानी से 10-11 फीट पानी भरा था तो नुकसान हुआ है, दुकानदार के लिए, शॉपकीपर के लिए 15 शॉप के लिए 50,000 और टपरी धारक जो होता है छोटा छोटा चाय की स्टॉल वालों के लिए उसके लिए 10,000 रुपये और पूरा मकान पूरा गिरा हुआ है तो उसके लिए 1,50,000 रुपये और उसमें 50% अगर होगा तो 50,000, 25% होगा तो 25,000 और थोड़ा अंशतः होगा तो उसके लिए 15,000 रुपये ये लगाया गया है. विशेष रूप से रास्तों का भी, पीडब्ल्यूडी का भी 2,500 करोड़ का भी नुकसान हुआ है, ऐसा उनके पास में रिपोर्ट आया है. इसी के साथ में नगर विकास विभाग हो, यूडी हो और रूरल रोड हो, ये भी, और स्कूल का भी नुकसान जो हुआ है. तो ये सब का एक मिलाकर कुछ कायम परमानेंट सॉल्यूशन के लिए भी कुछ उसमें प्रावधान किया गया है. ये सब मिलाकर 11,500 करोड़ रुपए सरकार ने, ये आज माननीय मुख्यमंत्री जी के निर्देश से कैबिनेट ने मान्यता दी है और ये पैकेज आज घोषित हुआ है. थैंक यू. जिन लोगों की मृत्यु हुई है क्या उनके जो हाँ मृत्यु हुई उनके लिए एसडीआरएफ के निकष के हिसाब से 4 लाख रुपया और सीएम साहब के रिलीफ फंड से 1 लाख रुपये और हमारे गोपीनाथ राव जी मुंडे अपघात बीमा जिसके जो किसान है जिसके पास में 7/12 है उसके माध्यम से 2 लाख रुपया और प्राइम मिनिस्टर साहब ने घोषित किया है वो 2 लाख रुपया. ऐसे करके एक 9 लाख रुपए का पैकेज उसके लिए होगा. सर एक सवाल और भी है कि राज्य सरकार क्या अगर पूरी तरीके से पंचनामा पूरा हो जाएगा उसके बाद जो एडिशनल पैसा है उसको और ऐड करेगी, केंद्र सरकार से डिमांड करेगी, किस तरीके से? निश्चित रूप से ये दोनों की जिम्मेदारी बनती है. जो भी डिजास्टर होता है, जो आपत्ति आती है तो उसके लिए केंद्र सरकार के एनडीआरएफ के निकष के हिसाब से राज्यों को मदद मिलनी चाहिए, ये सबकी भावना होती है. वैसा पत्र लेटर भी हम लोग भेजेंगे और उनसे मांग करेंगे, रिक्वेस्ट करेंगे और राज्य सरकार भी अपनी जो भी एडिशनल खर्चा आता है वो भी करेगा. सवाल अभी यही आता है कि ये जो बढ़ेगा क्या, तो निश्चित रूप से बढ़ेगा तो उतनी मदद और एडिशनल ज़्यादा की मदद दी जाएगी. तर निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की
पुण्याला एक वेगळी वागणूक दिली जाते आणि मुंबईला फक्त माफ दिलं जाते, कशा पद्धतीने बघताय? नाही, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय घेणार आहे. ट्रेन सुरू करने को लेकर हाँ. राज्य सरकार के निर्णयों की जानकारी सम्माननीय हमारे मंत्री महोदय ने दी। उसके साथ एक महत्व का निर्णय हुआ है कि जो पहले गांव है या उसके अगल बगल छोटे छोटे वाड़ी है 4 उनका सबका पुनर्वसन माहड़ा द्वारा किया जाएगा। जगह आइडेंटिफाई कर ली गई है और एक घर की कीमत 4.5 लाख रुपए होगी। पूरा इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना, तो राज्य सरकार 1.5 लाख देने वाली है, वो 1.5 लाख मदद पुनर्वसन विभाग देगा और उसके अलावा जो भी खर्च होगा वो पूरा खर्च महाराष्ट्र हाउसिंग एरिया डेवलपमेंट कॉरपोरेशन जो है वो अपनी तरफ से खर्च करेगा। और जिस तरह से बताया गया कि इस तरह के और गांव जो होंगे उनकी भी जानकारी इकट्ठा करके वो सभी लोगों को कैसे उनका पुनर्वास किया जाए उसके लिए एक नीति बनाई जाएगी। जहाँ तक सवाल है पूना के व्यापारियों का कि मुंबई के लिए अलग नियम बनाए गए और पूना के व्यापारियों के लिए अलग नियम है। महाराष्ट्र के 11 जिले ऐसे हैं जहाँ पर पॉजिटिविटी रेट 5% से ज़्यादा है। तो केंद्र सरकार ने गाइडलाइन बनाई है, उसके अनुसार वहाँ पे कोविड कंट्रोल करना है तो कुछ निर्बंध लगाए जाने चाहिए। मुंबई में पॉजिटिविटी रेट के लगभग 1% के नीचे आ गई है, इसलिए मुंबई में शिथिलता दी गई। दुकानें 10 बजे तक खोली जाएंगी, लेकिन पूना में जैसे ही पॉजिटिविटी रेट कम होगी निश्चित रूप से जहाँ जहाँ 11 जिलों में परिस्थिति कंट्रोल में आएगी वहाँ भी शिथिल नियमों को किया जाए। हिंदी में जाना चाहिए ट्रेन को लेकर के, क्योंकि लोकल ट्रेनों को लेकर लोकल ट्रेन को लेके किसी भी प्रकार के आम लोगों को सफ़र करने का कोई भी निर्णय नहीं लिया गया। पूरे दुनिया में चाहे वो अमेरिका हो, यूनाइटेड किंगडम हो, स्पेन हो, रशिया हो, पूरी दुनिया में तीसरी लहर बड़े पैमाने पे आई हुई है। जितना हो सकता है नियंत्रित करने के लिए वो निर्बंध जारी रखना ये जरूरी है। हमें लगता है कि कुछ राजनीतिक दल आंदोलन की बात कर रहे हैं, हमें लगता है वो अपने ही नेता मोदी जी की बात मानने के लिए तैयार नहीं। मोदी जी बार बार कह रहे हैं कि लोगों में जाओ, जागरूकता निर्माण करो, तीसरी लहर का खतरा है। हमें लगता है कि जो भी नियम में ढील दी गई वो जितने नियंत्रित चीज़ें हो सकती हैं उतनी ढील दी गई है, और भी अगर हम लोग तीसरी लहर तक नहीं जा पाए तो निश्चित रूप से और भी लेने का काम सरकार के माध्यम से होगा। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक पूर्णपणे जे घर नष्ट झाले असतील त्यांच्या साठी 1.5 लाख रुपयाची तरतूद आहे। म्हाडाच्या माध्यमातून तळेगाव, त्याच्या शेजारचे 4 वाड्या यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी हे म्हाडाने स्वीकारलेली आहे। त्या घरांची किंमत जवळपास प्रीफॅब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4.5 लाख रुपये किमतीची घर तिकडे बांधण्यात येणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे आणि 1.5 लाख रुपये मदत व पुनर्वसन करून जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त जे पैसे लागणार आहे ते म्हाडा स्वतः खर्च करून त्या गावाच्या पुनर्वसन करण्याचं काम करेल। त्याचबरोबर असे धोकादायक परिस्थितीत जी गावं आहे त्यांच्या बाबतीत यादी तयार करून त्याच्यासाठी एक पॉलिसी धोरण ठरवण्याचं पण आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर भविष्यात तो धोरण मंत्रिमंडळाच्या समोर येईल आणि असे धोकादायक जी गावं असतील, वाड्या असतील, वस्त्या असतील त्यांच्या पण पुनर्वसन केलंच पाहिजे, जेणेकरून यापुढे त्या अशी घटना होऊन लोकांची जीवितहानी होणार नाही, त्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येईल। लॉकडाऊनच्या संदर्भात मुंबई नाही, मुंबईच्या
जे लॉकडाऊनमध्ये काही निर्बंध उठवण्यात आल्यानंतर पुणेचे व्यापारी सांगताय मुंबईला एक न्याय, पुण्याला एक न्याय. मला वाटते हे योग्य नाही. महाराष्ट्रातले 11 जिल्हे जिथे पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा जास्त आहे, ॲक्टिव्ह पेशंटची संख्या जास्त आहे, तिकडे जे आधीपासून जे आपल्याला त्यांना परवानग्या देण्यात आली होती त्याच्यात कुठलेही बदल झालेले नाही. मुंबईमध्ये जे बदल झालेले आहेत, कारण इथे पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना इथे दुकानाला 10 वाजेपर्यंत उघडं ठेवण्याच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. जर ह्या 11 जिल्ह्यांमध्ये पण परिस्थिती बदलली तर तशीच परिस्थिती, तसेच नियम त्या जिल्ह्यामध्ये पण लागू होऊ शकतात. रेल्वेच्या बाबतीत काही लोक मागण्या करत आहेत. सर्वसाधारण जनतेला रेल्वे उघडता येत नाही, कारण अमेरिकेत असतील, इंग्लंडमध्ये असतील, स्पेनमध्ये असतील, रशियामध्ये असतील, युरोपच्या देशामध्ये तिसरी लाट आलेली आहे. एक एक देशामध्ये लोकसंख्या कमी असताना 50-60 हजार दर दिवस हे पेशंट पॉझिटिव्ह येत आहे. तेव्हा राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती देत होते आणि मुंबईच्या लोकलबद्दल सुद्धा राज्य सरकारनं कुठला दिलासा दिलेला नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. एक छोटासा ब्रेक घेतोय, पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्यानं अखेर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित आदेश महाराष्ट्र सरकारनं जारी केले असून 22 जिल्ह्यांना निर्बंधातून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सगळी दुकानं, मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शिवाय व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक उद्यानं आणि मैदानं खुली राहणार आहेत. तर सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालय पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवता येतील. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचं धोरण कायम ठेवावं असं आदेशात नमूद करण्यात आलंय. मग मंदिरांसाठी मुभा का नाही? मंदिरांवर आधारित असलेल्या छोट्या व्यावसायिकांनी स्थानिक नागरिक, येणारे भाविक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी. मंदिरांवर अर्थकारण आणि समाजकारण सर्व गोष्टी अवलंबून असल्या कारणाने मंदिरं सुरू व्हावीत, त्यासाठी आपल्यासोबत पंढरपूरचे वारकरी संप्रदायातील नेते आहेत, व्यापारी आहेत, पुजारी आहेत. त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात. काय सांगाल की काय मत आहे तुमचं मंदिराच्या बाबतीत? मंदिरं हे चालू झाले पाहिजेत. फक्त महाराष्ट्रातले नाही तर संपूर्ण ठिकाणी चालू झालेले आहेत. तर हे मंदिर चालू नसल्यामुळे मंदिराच्या आसपास किंवा मंदिरावर जे उपजीविका आहेत त्या लोकांच्या खूप अडचणी आहेत. लॉकडाऊन उठला तर लोक लगेच MSCBवाले किंवा बाकी सगळे लाईट बिल, सरकारी थकबाकीवाले लगेच घ्यायला येतात. तर मंदिर चालू नसल्यामुळे लोकांची उपासमार चालू झालेली आहे आणि मंदिरामध्ये फक्त सर्वसामान्य आणि जे गोरगरीब आहे त्यांना दर्शन नाही. व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे की मंदिरं चालू व्हायला पाहिजेत. वारकरी संप्रदायाला काय नक्की वाटतं त्याच्याबद्दल काय सांगाल? वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचं फार महत्त्व आहे आणि गेले 2 वर्ष झालं भाविकांना पांडुरंगाचं दर्शन नाही. संप्रदायाला पूर्ण कल्पना आहे की कुठल्याही पद्धतीचा कोरोनाचा प्रसार झाला नाही पाहिजे. मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून, अंतर राखून, सुरक्षेसह आमची काही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. एक साधारण 5 ते 10 हजार भाविकांना दररोज मंदिर दर्शन देणं शक्य आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं फक्त ऑनलाईन बुकिंग करून भाविकांना तेवढेच भाविक सोडले जायचे, तशा पद्धतीचं दर्शन प्रायोगिक तत्वावर तरी सुरू करायला काही हरकत नाही, पूर्णच बंद ठेवण्याच्या ऐवजी. काही मंदिराच्या भागातील पुजारी मंडळ आहेत, काय तुम्हाला काय वाटतं? मंदिरं हे दर्शनासाठी चालू करणं हे अत्यावश्यक आहे. इतर प्रार्थनास्थळं, इतर धार्मिक स्थळांना सरकार परवानगी देतं, परंतु हिंदू धर्माच्या मंदिरांना सरकार परवानगी देत नाही. योग्य ती दखल घेऊन, काळजी घेऊन, कोरोनाची चाचणी वगैरे घेऊन सरकारने मंदिरं चालू करणे हे अनिवार्य आहे. जर सरकारला ही व्यवस्था करणं शक्य नसेल तर ती परत पुजाऱ्यांकडे द्यावी. ती व्यवस्था आम्ही करू आणि मंदिरं सर्वांसाठी खुली करू. गेली 2 वर्ष झालं कोरोनामुळे मंदिर बंद आहे
परंतु आता सर्वसामान्य कोणी असू, ग्रामीण भागातील असू किंवा शहरी भागातील असू, प्रत्येकाला कोरोनाचं जे काही नियम आहेत ते पूर्णपणे माहिती झालेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग असो, सॅनिटायझरचा वापर असो किंवा ऑनलाईन पेमेंट्स असो आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना देणारे, तर सर्वसामान्यांना ही माहिती झालेली आहे. त्यामुळं आज योग्य ती खबरदारी घेऊन मंदिरं चालू करावीत. भले ऑनलाईन दर्शन चालू करावं, रोज एक 4,000 ते 5,000 भाविकांना दर्शन दिलं तरी हरकत नाही, परंतु मंदिर चालू करणं ही गरज आहे. नियम अटी सर्व मान्य करून हे ते करायला तयार आहेत, पण लवकरात लवकर मंदिरं चालू करावीत ही त्यांची मागणी आहे आणि तशी इच्छा आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. अमित शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची दोन्ही नेत्यांमधली ही पहिली भेट आहे. पवारांसोबत खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली. तसंच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. यावर अमित शहा यांनी याविषयी नवीन धोरण आणण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज झालेल्या या बैठकीकडे सगळ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या नजरा होत्या. काय घडलं या बैठकीमध्ये? आणि असंही कळतंय की अमित शहा आणि शरद पवार यांची वेगळी पण बैठक झाली. महत्वाचं म्हणजे विलास, आज एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीमध्ये खुद्द शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली. साधारणतः 40 मिनिटं ही बैठक झाली. या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर खास करून साखरेच्या खरेदी मूल्यासंदर्भात एकतर दांडेगावकरांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं आणि या संदर्भात आपल्याला माहित असेल की केंद्रीय गृहमंत्री जे आहेत हे शुगरच्या संदर्भातली जे ही जीओएम आहे त्या जीओएमचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. आणि याशिवाय इथेनॉल म्हणजे इंधनामध्ये इथेनॉलची जी टक्केवारी मिक्स करण्याची टक्केवारी ती वाढवावी. यापूर्वी जर 5% आता 12% इथेनॉल मिक्स केलं जातं, 27% ही इथेनॉलची टक्केवारी वाढवण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल आणि खास करून साखर कारखान्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे हा अतिशय महत्वाचे 2 विषयांवरती विस्ताराने चर्चा झाली. सोबतच सुनील तटकरे जे रायगडवरून निवडून येतात आणि लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या मतदारसंघामध्ये एनडीआरएफच्या समूहचं स्थायी एक कॅम्प तयार करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आणि एनडीआरएफच्या नियमांमध्ये देखील विस्ताराने बदल करावे अशी देखील मागणी करण्यात आली. ही फक्त ही जी बातमी जर बघितलं आपण ह्या सगळ्या विषयांमध्ये चर्चा झाली, पण सोबतच अमित शहा आणि खास करून शरद पवार यांच्या दरम्यान एक वेगळी भेट झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात सुनील तटकरे यांनी म्हटलंय की ही यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नाही, राज्यातील विकासाच्या मुद्द्यावरती हा चर्चा झाल्याची त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. आणि सुनील तटकरे हेही स्पष्ट केलं की या भेटीमागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं. त्यामुळे या बैठकीकडे आपल्याला राजकारणाच्या दृष्टिकोनातून न बघता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघावं असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे जर बघितलं तर ही बैठक अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनाने एक पुढचं पाऊल आहे असंही म्हणावं लागेल. विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी एका शाळेच्या कौतुकास्पद उपक्रमाची. मेरठच्या एका शाळेनं पालकांच्या लसीकरणासाठी तब्बल 1.5 कोटींपर्यंत शाळेच्या फी माफीची घोषणा केली आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मेरठचं वेद इंटरनॅशनल स्कूल सध्याच्या घडीला पूर्ण परिसरात चर्चेचं केंद्रबिंदू बनलंय. या शाळेचे चेअरमन
अजित कुमार यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. शाळा प्रशासनानं लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणाच केली आहे. जे पालक लसीकरण करतील त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फी मध्ये 42% ते 67% सूट दिली जाणार आहे. वैक्सीन जो लगवा के आएंगे उन्हें तत्काल छूट दे दी जाएगी और ये हम अपनी फीस पे 8 माह से लेके 5 माह तक की फीस में छूट दे रहे हैं सर. वेद इंटरनॅशनल शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालक मंडळी जाम खुश आहेत. शाळेचे चेअरमन अजित कुमार यांचं म्हणणं आहे की कोरोनामुळे खूप जणांनी आपल्या जवळच्यांना गमावलंय, तर खूप साऱ्या पालकांच्या नोकरी आणि व्यवसायावरती परिणाम झालाय. शाळकरी मुलं आणि त्यांचे पालक हे आम्हाला आमच्या परिवाराप्रमाणे आहेत. त्यामुळे हे त्यांचं नैतिक कर्तव्य बनतं की या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिलं जावं. एवढंच नाही तर शाळा प्रशासनाकडून शाळेच्या फी मध्ये सवलतीसह विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाकडेही लक्ष दिलं जातंय आणि ते वर्गही सुरू आहेत. आज हमारे संस्थान बेहद दिक्कत में हैं और कम से कम 50% संस्थान बंद होने के बंदी की कगार पे हैं सर. और अगर ये लंबा चलता रहा तो ये एजुकेशन सेक्टर स्कूल्स प्राइवेट स्कूल्स पूरी तरह से बंद हो जाएंगे सर. ये मैं कहना चाहूँगा, इसलिए इस पे ध्यान दिया जाना चाहिए. पालकांना फी मध्ये दिलासा दिल्यानंतर शाळा प्रशासनाकडून सरकारलाही आवाहन करण्यात आलंय. खासगी शाळांना होणाऱ्या नुकसानीमुळे खासगी शाळा या खूपच अवघड परिस्थितीतून जात आहेत आणि जवळपास 50% शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारनं शाळांबाबतही विचार करायला हवा. आशा आहे की सरकार त्यांच्या या आवाहनाकडे लक्ष देईल आणि सोबतच दुसऱ्या शाळाही वेद इंटरनॅशनल शाळेच्या पावलावर पाऊल ठेवत धडा घेतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून सध्या फिरतेय. आपणही लसीकरणाबद्दलच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आता पाहूया संजीवनीची गाडी आज कुठे पोहोचली. यानंतर राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मोठी बातमी. न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर 12वीचा निकाल पाहता येणार आहे. lokmat.news18.com वर तुम्ही 12वीचा निकाल पाहू शकणार आहात. दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीनं 12वीचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे. तेव्हा 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया आणि यासोबत बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.